देशसेवेला वाहून घेतलेल्या गावांपैकी एक चाळीसगाव तालुक्यातलं वडाळी गाव. गावातले तब्बल 90 सैनिक सीमेवर देशाचं रक्षण करतात. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हा खास रिपोर्ट. वडाळी चाळीसगाव तालुक्यातलं सैनिकांचं गाव. आपला मुलगा देशसेवा करतो याचा अभिमान आणि कौतुकही या कुटुंबाला आहे. पण सीमेवर घडणाऱ्या अतिरेकी कारवायांबाबत ज्यावेळी समजतं त्यावेळी काळजीनं सारं कुटुंब निशब्द होतं. असं घटना होते बा, कोणी नक्षलवादी पकडतो, कोणी काही होतो बा, त्याकरता आम्हाला थोडी चिंता लागतो. टी व्हीमध्ये बातमी देखतो ना, फोनवर आपण विचारतो, सगळं व्यवस्थितच सांगतात आणि आम्हाला सांगतात तुम्ही सुखी राहा. असं 1 वर्ष गेले होते मी जम्मूला, त्याच्यामुळे मी पण बघितलेलं आहे त्यांची नोकरी कशी आहे बा. असं सोपान आमले आणि गणेश अहिरराव हे गावातले 2 सैनिक शहीद झाल्यामुळे दुःख काय असतं हे त्या गावानं जवळून पाहिलंय. त्यामुळे घरी कुणी अनामिक व्यक्ती नुसतं ज्ञानेश्वर बद्दलची विचारणा करायला आले तरी या माऊलीचं हृदय गलबलतं. फोन आला होता आज, रोज आला तरी अशी अपेक्षा आहे की 6 महिन्यामध्ये भेटीगाठी होती, येतो बा. 3 महिन्यांपूर्वी ज्ञानेश्वर घरी येऊन गेले. आता ते थेट दिवाळीलाच घरी येतील. सारं कुटुंब डोळ्यात तेल घालून त्या क्षणाची वाट पाहतंय. विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.